आवाडांनी जे वाक्य वापरले ते वाक्य असं आहे की राम हा मांसाहारी होता. आता मला सांगा, राम मांसाहारी होता तो कशाच्या आधारे म्हणतो माहिती आहे का? प्रभू रामचंद्रांनी हरणाची शिकार केली म्हणून राम मांसाहारी होता. आता कोणत्या हरणाची शिकार केली, कशा प्रकारे केली ते जरा सविस्तर सांगतो. बघा, ज्या टायमाला 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि वनवासात असताना पंचवटीच्या ठिकाणी आईसाहेब सीता आईसाहेब आणि प्रभू रामचंद्र बसले होते. सीता आईसाहेबांनी लांबूनच हरीण बघितलं आणि ते हरीण सोनेरी रंगाचं होतं. आणि ते हरीण पाहिल्यावर सीता आईसाहेबाला मोह आवरला नाही. त्यांनी सांगितलं, ऐकलं का हो, रामांना सांगितलं, प्रभू रामचंद्रांना, की मला जे हरीण दिसतंय ना ते हरीण मला पाहिजे. रामांनी विचारलं, तुम्हाला हरीण कशासाठी पाहिजे? तर त्या टायमाला सीता म्हणते, तुम्ही ज्या ज्या टायमाला वनामध्ये कंदमुळे आणायला जाता, वनामध्ये विहार करायला जाता, त्या त्या ठिकाणी मी एकली असते आणि मग माझ्या मनाचं मनोरंजन करण्याकरिता मला ते हरीण पाहिजे, कारण हरीण दिसायला सुंदर आहे. रामानं सांगितलं, जर वनवास झाल्यावर मग आपल्याला काय करायचं? तर त्या टायमाला सीता आईसाहेब सांगते की आपण या हरणाला अयोध्येच्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि अयोध्येमध्ये आपल्याला हे हरीण आपलं मनोरंजन करीन. म्हणजे मला हरणाला पाळायचं आहे. थोडक्यामध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये सीता आईसाहेब रामाला सांगतात की हे हरीण मला पाळायचं आहे, या हरणाला मला सांभाळायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही ते हरीण पकडून आणा. म्हणून काय केलं, रामचंद्र प्रभूंनी हरणाला पकडण्यासाठी त्याच्या मागं धावले आणि मग हरण पुढं, रामप्रभू मागं हरणाला पकडत असताना बराच प्रवास रामचंद्र प्रभूंचा झाला. राम पुढं गेले, हरण पुढं पळतंय, रामप्रभू मागं पळतायत आणि मग रामप्रभूंना कळालं की हे हरीण नसून एक मायावी राक्षस आहे. कधी? ज्या टायमाला रामांना कळालं की हे मायावी राक्षस आहे, हे हरीण नाही, मग त्या टायमाला रामांनी विचार केला, हे जर मायावी राक्षस असेल तर या राक्षसाला आपल्याला उद्धारायचं, या राक्षसाला मुक्त करायचं आणि राक्षसाला मारण्याकरिताच आपला जन्म झाला आहे. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांनी त्या हरणाचा वध केला आणि तो राक्षसच होता. तो कोण होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तो होता त्या ठिकाणी, तो हरणाच्या वेशामध्ये जो आला होता मारीची, त्या मारीचीचा वध रामचंद्र प्रभूंनी केला. म्हणजे काय, हरणाचा वध त्या ठिकाणी झालाच नाही. जो राक्षस हरणाच्या वेशामध्ये आला होता, मायावी रूप धारण करून आला होता, त्याला मारलं. सुरुवातीला तर हरणाला पकडण्याची बोली होती. हरणाला मारण्यासाठी रामप्रभू धावलेच नाही, हरणाला पकडण्यासाठी धावले. परंतु ज्या टायमाला हरीण पकडू देत नाही आणि हरीण मायावी असं कळाल्यावर रामप्रभूनं त्याला मारलं, अगोदर मारलं नाही. म्हणजे थोडक्यामध्ये रामप्रभूंनी शिकार केली नाही. आणि जरी शिकार केली तर शिकार करणे हा राजधर्म आहे. शिकार कशासाठी करतात जितेंद्र आव्हाड, जरा लक्षात घ्या, माझं वाक्य जरा असं टिपून घ्या. शिकार पहिल्या काळात राजे महाराजे कशासाठी करीत होते, तर आपली नेमबाजी तल्लक असावी, आपला सराव असावा. ज्या टायमाला आपण युद्धामध्ये एखाद्यावरती बाण नेम धरून मारतो त्या टायमाला आपला बाण चुकू नये, त्याच्यासाठी सराव करावा म्हणून शिकार करत असतात. युद्धाचा जो सराव असतो तो शिकारीच्या माध्यमातून बराचसा होतो. म्हणून त्या टायमाला राजे महाराजे शिकार करीत होते, म्हणून रामचंद्र प्रभू शिकार करीत होते. शिकार ही एक सरावाची प्रक्रिया आहे. पहिल्या काळामध्ये, राजे महाराजाच्या काळामध्ये शिकार ही अशी प्रक्रिया आहे की शिकार जर राजा करीत असेल तर त्याला युद्धाचा सराव होतो, याच्यासाठी शिकार करीत असतात. आणि म्हणून रामचंद्र प्रभूंनी शिकार केली. या गोष्टीचं निरसन झालं की रामप्रभूंनी हरणाची शिकार केली. इथे जितेंद्र आव्हाड तुम्ही चुकलात. एक तर तुम्हाला काही माहीत नव्हतं, तुम्ही डायरेक्ट काय म्हणलात की हरणाची शिकार केल्यामुळे रामप्रभूंनी ते मांस खाल्लं. अरे, मांस खाण्याचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? आणि दुसरं वाक्य जितेंद्र आव्हाड सांगतात की जंगलामध्ये राहिल्यामुळे 14 वर्ष जंगलात राहिले आणि म्हणून ते मांसाहारी आहेत. आता मला सांगा आव्हाड साहेब, जंगलामध्ये राहिल्यावरती दुसरं काही खायला भेटत नाही का? जंगलामध्ये काय मांस भक्षणच असतं का? जंगलामध्ये काय मांसाहारच असतो का? ज्या टायमाला जंगलामध्ये माणूस प्रवास करतो त्या टायमाला जंगलामध्ये अनेक गोष्टी खायसारख्या आहेत ना. फळं येतं, कंदमुळं येतं, पानं येतं, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या व्यक्ती खाऊ शकतो. तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणतात की रामानं मांसाहार भक्षण केलं. जितेंद्र आव्हाड साहेब, मी तुम्हाला सांगू शकतो, ज्या टायमाला प्रभू रामचंद्र अयोध्येतून वनवासाला जात होते त्या टायमाला वनवासाला जात असताना रामप्रभूंनी शपथ घेतली होती. ती शपथ काय होती तुम्हाला एका श्लोकाच्या माध्यमातून दाखवतो. चतुर्दश ही वर्षानी वत्सामी विजय वने मधुमुले फले जीवनम हित्वा मुनिवदम आमिषम. म्हणजे काय, 14 वर्ष मी कंदमुळे फळं हे खाणार
आणि हे सगळं खाऊन मी माझा वनवास पूर्ण करणार, अशी शपथ रामांनी वनवासाला जायच्या अगोदर घेतली होती. आवडसाहेब, हे रामायणामध्ये वाल्मिकी रामायणात त्याचे उल्लेख सापडतात. जरा नीट बघून घ्या. अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं, हे लोक म्हणतात ते खरं आहे आणि तुमच्याकडून पाहिल्यावर मला लक्षात येतं आहे. बरं, जाऊ द्या, या सगळ्या गोष्टी मान्य झाल्या. परंतु आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असल्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे, ज्या ज्या संतांनी सांगितलं आहे की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते. आता रामचंद्र शाकाहारी होते याचे वाल्मिकी रामायणामध्ये जवळपास 17 पुरावे सापडतात. किती? 17 पुरावे वाल्मिकी रामायणात सापडतात की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते. संत एकनाथ महाराजांनी एक सुंदर प्रकारे काव्य रचलेलं आहे, त्याला भावार्थ रामायण असं म्हणतात. या भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी काही ओव्या लिहिल्या. त्या ओव्याच्या माध्यमातून सिद्ध होतं की रामचंद्र हे मांसाहारी नव्हते, शाकाहारी होते. श्रीरामे करावया पिंडदान, तीळ तांदूळ येव तूर्ण, भरते आणले आपण ते रघुनंदन न घेची. मी नाही सेवित अन्न, करीतो वन फळांचे भक्षण, त्या फळाचे पिंडदान करीन आपण पितरार्थ. मज वनवासाचे दृढव्रत, अन्न हाती नाही स्पर्शित, रंगुही पुत्रांग अति पवित्र, पिंडदान पितरार्थ देईन. म्हणजे ज्या टायमाला प्रभू रामचंद्र त्यांच्या कानावरती गेलं की आपले वडील दशरथ मरण पावले, तर आपल्या वडिलांचं पिंडदान करण्याकरिता प्रभू रामचंद्रांनी पिंडदान करत असताना सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये कंदमुळेच खाल्ले, फळंच खाल्ले, मांसाहार भक्षण केला नाही, त्याच्यामुळं मी पिंडदान करत असताना फळांचंच पिंडदान करील, असा उल्लेख प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलेला आहे. असे बरेच लोक 17 पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये सापडतात की प्रभू रामचंद्र हे शाकाहारी होते.